नमस्कार, मी लक्ष्मण पावरा. मित्रांनो, अति दुर्गम भाग आणि नेहमी समस्येचे वाण वाचलेले तिनस मडगाव, जे धडगाव तालुक्यात नंदुरबार जिल्ह्यात येते. मित्रांनो, आम्ही मागील 2-4 वर्षापासून वेगवेगळे पाण्यासाठी असेल किंवा कोणत्याही समस्यासाठी वेगवेगळे निराकरण करत असतो. तर आम्ही यावर्षी 2 शेततळे आणि 2 विहिरी खोदल्या. तर आम्हाला ती वॉटर हार्वेस्टिंग जी सिस्टीम आहे किंवा पाणी जिरवण्याची जी पद्धत आहे त्याच्यातून आम्हाला चांगला रिझल्ट मिळालेला आहे. आता हे या ठिकाणी सगळं धुक्याचं वातावरण असल्यामुळे आपल्याला जिरवलेलं दिसेल. थोडस या ठिकाणी आपण पाहू शकता, इकडं हा शेततळा आहे. हे शेततळा आहे. तर या शेततळ्याला आम्ही मागच्या वर्षी त्याला शेततळं तयार केलं आणि शेततळं तयार केल्यानंतर या ठिकाणी पाण्याचे जे प्रश्न आहेत ते दूर व्हावेत, नेहमी सुटावा याच्यासाठी आम्ही त्याला थोडस वेगळ्या पद्धतीने त्याला आम्ही डिझाईन केली म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्याला खोदलं. ही थोडी उताराची जागा आहे आणि इथून जे डोंगरावरून किंवा जे वरतून जे पाणी येतं ते जबरदस्त फास्ट येतं, म्हणजे फास्ट वाहून येतो आणि डायरेक्ट नदीला किंवा घाटात उतरून नदीला जातो. तर या ठिकाणी आम्ही त्याला एक शेततळ्याचं 30x30 शेततळा केला आणि त्याला असं बाजूला थोडस चांगल्या पद्धतीने त्याला भराव केला. पाठीमाग दगडही टाकले. शेततळ्याचीच पद्धत आहे, सिस्टीम आहे, पण या ठिकाणी आम्ही प्लास्टिक नाही टाकलं. हे बिना प्लास्टिकचं आहे. आम्हाला पाणी प्लास्टिक टाकून वाचवूही शकतात, पाणी वाढवूही शकतात, परंतु आमचा जो महत्वाचा उद्देश आहे तो पाणी मुरायला हवं, जास्त या ठिकाणी जिरायला हवं. खाली गाव आहे, खाली थोडस सपाट आणि उताराचं गाव आहे आणि त्याला खाली अजून पुन्हा विहीर आहे. तर त्या विहिरीला पण हे पाणी मुरून आम्हाला त्याचा उपयोग होतो आणि त्या खाली एक बोर आहे, त्या बोरला पण आम्हाला त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने मिळतो. तर यावर्षी आम्हाला एकदम जबरदस्त आणि चांगला रिझल्ट मिळालेला आहे. तर या ठिकाणी हे बघा, शेततळं इथून हे शेततळं भरलेलं दिसतंय आपल्याला, थोडस बाकी आहे. तर हे शेततळं आता पाऊस चांगला झाला यावर्षी, तर हे शेत पूर्ण पाणी मुरेल आणि पुन्हा एखाद्या महिन्यांनी पुन्हा जे विहिरीतलं पाणी आहे ते आम्ही पाईपलाईन करून पुन्हा शेततळ्यात टाकून ते पुन्हा जिरवणार. तर इथलं पाणी आता मुरून जाईल, ते जमिनीत राहील आणि पुन्हा जे विहिरीतलं पाणी आहे ते आम्ही एका महिन्या लेट, आता हा ऑगस्ट महिना आहे, सप्टेंबरला आम्ही तिथलं सगळं पाणी इथं अजून पुन्हा जिरवणार. विहीर तर जशी तशी राहील, पण जो वाया जाणारं पाणी आणि जे मुरणारं पाणी ते चांगल्या पद्धतीने मुरतं. आणि अशा पद्धतीने आपण शेततळं केलं, पाण्यासाठी वेगवेगळ्या वॉटर हार्वेस्टिंग ज्या पद्धती केल्या, तर चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट ही मिळेल. आणि आम्ही सगळं पाणी या ठिकाणी उतरवलं आणि पूर्ण म्हणजे एका पद्धतीने ते व्यवस्था चांगली केलेली आहे. आणि यावर्षी आम्हाला चांगला रिझल्ट तर मिळालेला आहे, पण यावर्षी उन्हाळ्यात पण पाणी आम्हाला बागायतीला पण होऊन जाईल याची शाश्वती आम्ही या ठिकाणी ग्रह धरतो. आणि पुन्हा तुम्हाला कशा पद्धतीने वॉटर हार्वेस्टिंगची सिस्टीम करतात याचेही मार्गदर्शन जर हवं असेल किंवा त्याची माहिती हवी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी ती माहिती तुम्हाला विहिरीची वॉटर हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करतात, बोरची वॉटर हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करतात, घराचं जे छपरापासून पडणारं पाणी ते कशा पद्धतीने बोरमध्ये उतरवतात किंवा त्याला कसं साचवलं जातं याची माहिती मी आपल्याला व्हिडिओतून सांगेन.